नमस्कार, मी आशिष डुबने IPL बायोलॉजिकलच्या वतीने आपलं स्वागत करतो। आणि हरभरा पिकांची पेरणी बऱ्याच ठिकाणी झालेल्या आहेत आणि आता पीक आलं आहे 8 ते 10 किंवा 15-20 दिवसाच्या दरम्यान आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, यावेळेस आपल्याला हरभरा पिकाची काळजी घ्यावं लागतं, कारण सुरुवातीला येणारा फ्युझॅरियम हा जो बुरशी आहे ही यावेळेस येऊ शकते। तर आपण ज्या हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत, इथे मला एक बुरशीचं झाड इथे आढळलं आहे, मी तुम्हाला दाखवतो। बघा, इथे बुरशीचं झाड तुम्हाला दिसतंय, हे बघा इकडे बघा, एक वाळलेला आहे, एक चिमलेला आहे। हे बघा, याच्या मुळापाशी तुम्हाला ही बुरशी लागलेली दिसते। हे फ्युझॅरियम आहे आणि बुरशी लागल्यामुळे हे झाड पूर्ण वाळून गेलं आहे, सुकून गेलेलं आहे। याचा जो अन्नद्रव्याचा जो खालून येणारे अन्नद्रव्य आहेत इथेच थांबलेले आहेत आणि ह्या बुरशीमुळे मुळे पण खराब झाल्या आणि हे पूर्ण झाड इथे खराब दिसतंय। तर शेतकरी मित्रांनो, हा फ्युझॅरियम आताच्या स्टेजमध्ये हा अटॅक करत असतो, तर यासाठी आपल्याला जैविक बुरशीनाशकामध्ये स्प्रे घेणं गरजेचं असते। हा स्प्रे तुम्ही पेरणी झाल्यानंतर 15व्या दिवशी तुम्ही करून घ्यायचा असतो आणि जमिनीमध्ये थोडाफार ओलावा ठेवणं गरजेचं असतो। त्यासाठी तुम्ही सुडोमोनास फ्लोरेन्सिस प्रति लिटर 70 मिली, प्रति पंपाला 70 मिली आणि ट्रायकोडर्मा व्हेरिडी प्रति पंपाला 70 मिली ही दोन्ही घटक एकत्र करून जमिनीवर एकसारख्या प्रमाणात तुम्ही स्प्रे करून घ्या। त्यामुळे जमिनीमध्ये असणारी हे जे फ्युझॅरियम बुरशी आहेत हिला तुम्हाला प्रतिबंध करता येईल। जर तुम्ही IPL बायोलॉजिकलचं वापरत असाल तर ट्रायकोडर्मा हा बायोहर्ज नावाने येतं, तो तुम्हाला 70 मिली प्रति 15 लिटरच्या पंपाला घ्यायचा आहे। आणि बॅक्टोवाइप जे आहेत हे तुम्ही 70 मिली, याच्यामध्ये सुडोमोनास फ्लोरेन्सिस असतो, हे तुम्ही 70 मिली प्रति 15 लिटरच्या पंपाला घेऊन एकसारखी समान फवारणी करा आणि जास्त पाणी वापरा। एकरी 6 ते 7 पंप, 1-2 पंप शिल्लक टाका, पण ही फ्युझॅरियमला नायनाट करण्यासाठी तुम्ही जैविकमध्ये फवारणी घ्या।